नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे की ऑनलाईन जगात आपल्याला टिकणारे म्हणजे शाश्वत ग्राहक कसे मिळवायचे. अगदी. यासाठी आपण रसेल ब्रन्सन यांच्या ट्रॅफिक सिक्रेट्स पुस्तकातले काही निवडक मुद्दे घेतले आहेत. ओ. आणि आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश असा आहे की म्हणजे फक्त फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या टिप्स नाहीत बघायच्या, नाही. तर त्या पलीकडे जाऊन योग्य ग्राहकांना आकर्षित करण्याची जी मूळ म्हणजे कधी न बदलणारी धोरणं आहेत ती समजून घ्यायची आहेत. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेक व्यावसायिक ते फक्त प्लॅटफॉर्मच्या युक्त्यांमध्ये अडकतात. बरोबर. फेसबुकवर काय नवीन आलंय, इन्स्टावर काय करायचं. बरोबर. पण प्लॅटफॉर्म्स तर बदलत राहतात. बरोबर. पण पाहिले कधी गुगल स्लॅप आला होता, हो. म्हणजे गुगलने नियम बदलले आणि अनेक वेबसाईट्स खाली गेल्या. हो. किंवा आता फेसबुक जाहिरातीत बदल होतात. अगदी. आणि मग व्यवसाय अडचणीत येतात. म्हणून मूळ तत्वांवर म्हणजे जी कधीच बदलत नाहीत त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. परफेक्ट. मग सुरुवात करूया पहिल्या आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाच्या पायरीने. कोणती? आपला आदर्श ग्राहक म्हणजे ड्रीम कस्टमर कोण आहे हे अगदी खोलवर जाऊन समजून घेणं. पुस्तकात यावर खूप भर दिलाय. हो. कारण हाच पाया आहे, यावरच सगळं उभं राहतं. म्हणजे तुमचा आदर्श ग्राहक नक्की कोण, त्याच्या खऱ्या गरजा म्हणजे वेदना, पेन्स काय आहेत, इच्छा, प्लेजर्स काय आहेत, त्याला रात्री झोप का लागत नाहीये. आणि सकाळी उठल्यावर तू काय विचार करतोय. बरोबर. आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध काय महत्वाचे आहे त्याच्यासाठी. रॉबर्ट कॉलियर म्हणून एक मोठे लेखक होऊन गेले. ते म्हणाले होते, काय तुमच्या ग्राहकाच्या मनात जो संवाद आधीच सुरू आहे ना, त्यात जाऊन तुम्ही सहभागी व्हा. बाहेरून काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न करू नका. वा, खूपच भारी विचार आहे हा. हो ना. पुस्तकात ते ग्राहक अवतार तयार करायला सांगतात. उदाहरण सॅली ब्युटी सप्लायचं अलेक्सिस नावाचं पात्र. पण हे असं काल्पनिक पात्र बनवण्याचा खरंच उपयोग होतो की फक्त कागदावर राहतं. नाही, याचा खूप उपयोग होतो. जरी ते काल्पनिक असलं तरी त्यामुळे तुमच्या मार्केटिंगला, तुमच्या बोलण्याला एक स्पष्ट दिशा मिळते. अच्छा. तुम्हाला नक्की कोणाबरोबर बोलायचंय हे कळतं. म्हणजे तुम्ही हवेत गोळीबार नाही करत. कळलं. एकदा का हे स्पष्ट झालं की मग पुढचा प्रश्न येतो, या आदर्श ग्राहकांना शोधायचं कुठे. अगदी बरोबर. आणि इथे येते ड्रीम 100 ही संकल्पना. ड्रीम 100 म्हणजे काय नक्की. म्हणजे अशा 100 जागा शोधायच्या. त्या वेबसाईट्स असू शकतात, फोरम्स, सोशल मीडिया ग्रुप्स, पॉडकास्ट, यूट्यूब चॅनल्स किंवा प्रभावशाली व्यक्ती. ओके. जिथे तुमचे आदर्श ग्राहक आधीपासूनच मोठ्या संख्येने एकत्र जमतात. 100 जागा? हे तर खूप मोठं काम वाटतंय. थोडा वेळ लागेल कदाचित, पण महत्वाचं काय माहितीये, तुम्हाला ग्राहक तयार नाही करायचेत. ते आधीच आहेत तिथे, फक्त त्या जागा शोधायच्या आहेत. म्हणजे ते कुठे जमतात, कुठे चर्चा करतात, कुणाचं ऐकतात. अच्छा. एकदा का ती ड्रीम 100 यादी तयार झाली, मग काय. मग तुम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी मुख्य 3 मार्ग सांगितले आहेत पुस्तकात. 3 मार्ग कोणते. पहिला आहे कमावणे, अर्न. म्हणजे काय, आता तुमच्या ड्रीम 100 मधल्या लोकांशी संबंध तयार करायचे. कसे. त्यांची मदत करायची, त्यांच्या प्रेक्षकांसमोर जायची संधी मिळवायची. समजा एखादा पॉडकास्ट आहे तुमच्या लिस्टमध्ये, तर तिथे मुलाखत द्यायची किंवा त्यांच्या ब्लॉगवर लिहायचं. ओके. यात सातत्य महत्वाचं असणार, नाही का. खूप जास्त. गॅरी वेनरचुक म्हणतात तसं, डॉक्युमेंट, डोंट क्रिएट. म्हणजे तुम्ही जे करत आहात तो प्रवास लोकांसमोर मांडा. दुसरा मार्ग आहे विकत घेणे, बाय. म्हणजे सरळ जाहिरात करायची. हो. फेसबुक, गुगल, यूट्यूब अशा प्लॅटफॉर्मवर जाहिरात करून तुमच्या ड्रीम 100च्या प्रेक्षकांना, फॉलोअर्सना लक्ष करायचं. भरून निघाला, ब्रेक इव्हन तरी पुरेसं आहे असं ध्येय ठेवायचं. लगेच नफा कमवायला जायचं नाही. एकदा तुम्हाला कळलं की कोणती जाहिरात चालतीये, कोणतं टार्गेटिंग बरोबर आहे, मग तुम्ही जास्त पैसे लावू शकता. डीन ग्रॅझिओजीचं उदाहरण आहे पुस्तकात. ते एका वेळी भरपूर वेगवेगळ्या जाहिराती टाकून बघतात. अच्छा, कळलं. आणि तिसरा मार्ग, जो तुम्ही म्हणालात सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे मालकीचे बनवणे. ओन. म्हणजे जे ग्राहक तुम्ही पहिल्या 2 मार्गांनी मिळवले, म्हणजे कमावले किंवा विकत घेतले, त्यांना तुमच्या कंट्रोलमध्ये असलेल्या माध्यमांवर आणायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईमेल लिस्ट. ईमेल लिस्ट. हो. कारण ही तुमची स्वतःची संपत्ती आहे. सोशल मीडिया अकाउंट बंद होऊ शकतं, प्लॅटफॉर्म नियम बदलू शकतं. पण ईमेल लिस्ट तुमचीच राहते. अगदी. त्यावर तुमचा पूर्ण ताबा असतो. तुम्ही कधीही थेट तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधू शकता.
म्हणजे हे सगळं आदर्श ग्राहक ओळखणे, ड्रीम 100 शोधणे, अर्न आणि बाय करणे या सगळ्याचा मुख्य उद्देश शेवटी लोकांना आपल्या ईमेल लिस्टमध्ये आणणे हा आहे. बरोबर. किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असेल किंवा इतर काही जे तुमच्या मालकीचं आहे. ओके, मग लोकांना आपल्या लिस्टमध्ये आणण्यासाठी किंवा कोणतीही ॲक्शन घेण्यासाठी कसं उद्युक्त करायचं? इथेच ते हुक स्टोरी ऑफर येतं का? एकदम बरोबर पकडलत. हे कोणत्याही प्रभावी कम्युनिकेशनचं, मग ती जाहिरात असो, ईमेल असो किंवा वेबपेज असो, त्याचं मूळ सूत्र आहे. हुक स्टोरी ऑफर जरा समजावून सांगाल? नक्की. हुक म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट. काहीतरी असं जे स्क्रोल करताना लोकांना थांबायला लावेल. उदाहरणार्थ एखादा आकर्षक चित्र किंवा व्हिडिओची सुरुवात किंवा धक्कादायक हेडलाईन. अगदी. पुस्तकात नॅटली हॉटसनचं उदाहरण आहे. तिने वर्कआउट करताना पॅन्टमध्ये लघवी झाल्याचा फोटो टाकला होता. अरे बापरे. धक्कादायक होतं, पण लक्ष वेधलं गेलं. तर तो झाला हुक. एकदा लक्ष वेधलं की येते स्टोरी. स्टोरी म्हणजे गोष्ट सांगणे. हो, गोष्ट सांगणे, माहिती देणे किंवा असं काही ज्यामुळे ग्राहकाशी भावनिक कनेक्शन तयार होईल. त्याला पटेल की हे माझ्यासाठी आहे. आणि शेवटी ऑफर. शेवटी ऑफर म्हणजे तुम्ही ग्राहकाला नक्की काय करायला सांगत आहात. इथे क्लिक करा, डाउनलोड करा, खरेदी करा, नोंदणी करा, काहीतरी स्पष्ट कृती. म्हणजे प्रत्येक मार्केटिंग मेसेजमध्ये या तिन्ही गोष्टी हव्यात: हुक, स्टोरी, ऑफर. आणि त्यांचा योग्य समतोल हवा. नुसता हुक असून चालणार नाही किंवा नुसती स्टोरी असून उपयोग नाही जर ऑफरच नसेल. समजलं. तर आपण आदर्श ग्राहक ओळखण्यापासून सुरुवात केली. ते कुठे मिळतील, ड्रीम 100 हे पाहिलं. हो, त्यांच्यापर्यंत पोचण्याचे मार्ग, अर्न, बाय बघितले. बरोबर. आणि शेवटी त्यांना आपल्या मालकीच्या लिस्टमध्ये ओन कसं आणायचं, हुक, स्टोरी, ऑफर वापरून हे पण पाहिलं. हो. या सगळ्याचा म्हणजे मोठ्या चित्रात अंतिम उद्देश काय आहे? अंतिम उद्देश आहे एक शाश्वत म्हणजे कायम टिकणारी ग्राहक मिळवण्याची प्रणाली, सिस्टीम तयार करणे. जी प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून नाही. अगदी. जी तात्पुरत्या युक्त्यांऐवजी लोकांच्या मानसशास्त्रावर, त्यांच्या गरजांवर आधारित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिळवलेल्या त्या ट्रॅफिकला त्या लोकांना तुमच्या मालकीच्या यादीत रूपांतरित करणे. हां ब्रन्सन यालाच फनेल हब पण म्हणतो. हां म्हणजे एक अशी मर्केजी जागा जिथे तुमचे सगळे विक्री मार्ग एकत्र येतात, जेणेकरून जे लोक तुम्हाला गुगलवर किंवा इतरत्र शोधतात, त्याला तो शॅडो फनेल म्हणतो, ते आपोआप तुमच्या योग्य ऑफरपर्यंत पोहोचू शकतील. खूपच छान पद्धतीने मांडलं हे सगळं. तर ही होती आजची आपली या विषयावरची सविस्तर चर्चा. ट्रॅफिक सिक्रेट्समधल्या काही महत्त्वाच्या कल्पनांवर आधारित. नक्कीच. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. कोणता? आपण ग्राहक कसे मिळवायचे हे पाहिलं, पण याच्या एक पाऊल पुढे जाऊन असा विचार करा की तुमच्या ड्रीम 100 मधले जे महत्त्वाचे लोक किंवा कंपन्या आहेत त्यांच्या सध्याच्या विक्री प्रक्रियेत तुम्ही स्वतःला कसं जोडून घेऊ शकता. म्हणजे इंटिग्रेशन मार्केटिंग. अच्छा. यावर विचार केला तर ग्राहक मिळवण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे कसा बदलू शकतो याचा जरा विचार करायला हवा.